नमस्कार, सुप्रभात. दरवर्षी ह्याच दिनी म्हणजे 21 जून रोजी आपण सगळेजण या युट्यूबच्या माध्यमातून भेटत असतो. कशासाठी? तर सगळ्यांनी मिळून योग दिन साजरा करण्यासाठी. आपले तत्कालीन आयुक्त महोदय माननीय नितीनजी पाटील सर यांच्या पुढाकाराने दिव्यांग क्षेत्रात देखील हा योग दिन साजरा करायला सुरुवात झाली आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आजपर्यंत बाल कल्याण संस्था आणि चिरंजीवी फाउंडेशन एकत्ररित्या म्हणजे संयुक्त विद्यमाने तुमच्या सगळ्यांपर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा योग दिन साजरा करत असतो. तर आजही या आंतरराष्ट्रीय योग दिनी तुमच्या सगळ्यांचं बाल कल्याण संस्था व चिरंजीवी फाउंडेशन तर्फे स्वागत करते आणि आपण सज्ज होऊया आजच्या दिनी योग साधनेसाठी. धन्यवाद. नमस्कार. जून महिना म्हणजे सगळेच जण पावसाची वाट बघतात. आमचे लाडके प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. तो बर्फांवर, मिलिटरीमध्ये, बोटीमध्ये, शाळा, महाविद्यालय, सिनियर सिटीजन सगळेच फॉलो करतात. आम्ही हा आंतरराष्ट्रीय योग दिवस बाल कल्याण संस्था, चिरंजीव फाउंडेशन यांच्या वतीने ऑनलाईन घेत आहोत. कोणासाठी? सगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. यूट्यूबवरनं ही लिंक आपल्याला दिली जाईल व महाराष्ट्रातील सर्व शाळा एकाच वेळी हा योग दिवस साजरा करतील. योग हा मानसिक, शारीरिक आणि भावनिक गोष्टींवर परिणाम करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आता दिव्यांगांच्या ज्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, तर आपण हा सराव करत आहात आणि या सरावाचा आपला सगळ्यांनाच फायदा होतो. तेव्हा फक्त 21 जूनला योग न करता योग नियमित केला पाहिजे. अगदी रोज 1 तास प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक शाळांनी, प्रत्येक टीचर्सनी याकडे लक्ष द्यावं आणि या मुलांकडून हा योग दररोज करून घ्यावा. नमस्कार. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. बालकल्याण संस्था पुणे व चिरंजीव फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष आम्ही हा योग दिवस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आम्ही साजरा करतो. हा साजरा करत असताना आम्ही प्रथेप्रमाणे म्हणजे प्रोटोकॉलनुसार हा योग दिवस साजरा करत असतो. सुरुवातीला सूक्ष्म हालचाली, योगासने, प्राणायाम, ध्यान असा त्याचा क्रमवर असतो. तरी आमच्या संस्थेतील विद्यार्थी आता या प्रत्यक्ष योगासनाच्या कृतीला सुरुवात करतील. धन्यवाद. संगच्छद्वं संवदद्वं संगच्छद्वं संवदद्वं संवो मनासि जानता संवो मनासि जानता देवाभागं यथा पूर्वे देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिओम. जागतिक योग दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
जागतिक योग दिनाचं हे 12वं वर्ष आहे आणि आज आपण भारत सरकार आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे येथे योगाभ्यास करणार आहोत. योगाभ्यास करताना आपण सर्व हालचाली अतिशय संथ आणि सावकाश करायच्या आहेत. तसेच आपण आपल्या क्षमतेनुसार सर्व प्रक्रिया यामध्ये करणार आहोत. सर्वात प्रथम येथे आपण पूरक हालचालींनी सुरुवात करणार आहोत. पूरक हालचालींमध्ये आपण मानेची हालचाल करणार आहोत. आता मानेच्या हालचालीचा प्रकार पहिल्यासाठी आपण तयार. दोन्ही हात आपण कमरेवर घ्यायचे आहेत आणि मान सावकाश आपण समोरच्या दिशेने वाकवायची आहे. खाली मान खाली. त्यानंतर मान सावकाश सरळ करायची आहे. नजर समोर. मान सावकाश मागे वाकवायची आहे. नजर वर. खूप छान. मान मध्ये. मानेच्या हालचालीचा दुसऱ्या प्रकारामध्ये आपण मान उजवीकडे वाकवणार आहोत. उजव्या खांद्याच्या दिशेने. उजव्या खांद्यावर खांदा उचलायचा नाही आहे. मान उजवीकडे वाकवायची आहे. हां. मान सरळ. आपले खांदे न हलवता मान डावीकडे. डाव्या खांद्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. खूप छान. मान सरळ. आता आपण आपल्या उजव्या बाजूला मान वळवायची आहे. मान उजवीकडे वळवा. उजव्या बाजूला बघायचं आहे. बरोबर. खूप छान. मान समोर. त्यानंतर डावीकडे मान वळवायची आहे. हनुवटी आपली खांद्याच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. खूप छान. मान सरळ. आता मानेचा चक्र करायचं आहे. याच हालचाली सलग करणार आहोत आपण. मान समोर वाकवा आणि समोरून मान गोल फिरवायची आहे. उजव्या बाजूला मागे. डाव्या बाजूला समोर. आणखी एक चक्र करायचं आहे. सावकाश संथपणे मान गोल फिरवायची आहे. मानेला चांगल्या पद्धतीने व्यायाम. हालचाल पूर्ण करून मानेचं चक्र पूर्ण करून आपण थांबणार आहोत. पुढील प्रकारामध्ये आपण खांद्यांची हालचाल करणार आहे. त्यासाठी दोन्ही हात बाजूला घ्या असे सरळ. दोन्ही हात सरळ बाजूला. त्यानंतर दोन्ही हात आपल्या कोपरामध्ये वाकवून दोन्ही हाताची बोटे आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा. आता खांदे आपण गोल फिरवायचे. खांदे वरच्या दिशेने नेऊन समोरून गोलाकार खांदे फिरवायचे आहेत. पूर्ण आपल्या खांद्याचे जे सगळे सांधे आहेत त्याला ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आपण व्यायाम देत आहोत. खांद्याची गोलाकार हालचाल सावकाश आणि संथ पूर्ण करा. चक्र आपलं खांद्याचं उलट्या बाजूने पण एकदा करूया. उलट्या दिशेने. पूर्ण करून आपण थांबणार आहोत. दोन्ही हात बाजूने सरळ करून आपण हात पूर्वस्थितीत आणूया. हात पूर्वस्थितीमध्ये. पुढील प्रकारामध्ये आपण आता अशाच पद्धतीने आपल्या कमरेची हालचाल करणार आहोत. कमरेच्या सांध्यांसाठी व्यायाम. तर आपला एक हात आपण खांद्यावर ठेवूया. डाव्या खांद्यावर. आणि उजव्या बाजूला आपण पूर्ण वळायचं आहे. आपल्या उजवीकडे बघायचं आहे सगळ्यांनी. मागच्या दिशेने. समोर बघून. समोर बघा आता. हां. आणि मग विरुद्ध दिशेला हां वळवायचं. मागे बघायचं आहे. नजर मागच्या हाताकडे. मागे बघायचं आहे. मागे बघायचं. हां. परत सरळ समोर. हात पूर्व स्थितीमध्ये. रिलॅक्स. याच्यानंतर आपण आपल्या गुडघ्यांची हालचाल करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्या असे. तळवे समोर. आणि गुडघ्यातून थोडंसं वाका खुर्चीत बसल्याप्रमाणे. हां. फक्त आपले जास्त पुढे वजन टाकायचं नाही. मागे पण नाही. परत सरळ व्हा. पुन्हा एकदा सरळ गुडघे वाकून थोडंसं गुडघ्यातून वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे. परत सरळ. हां. रिलॅक्स. हात पूर्व स्थितीमध्ये. छान. या पद्धतीने आपण सर्व पूरक हालचालींचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण आसनांकडे वळणार आहोत. यानंतर आपण दंड स्थितीमधून आसने करणार आहोत.
सर्वात प्रथम आपण करणार आहोत दंडस्थितीमधील ताडासन. तर ताडासनासाठी आपण बघता आहात इथे पावले आपली जुळवलेली आहेत. आता दोन्ही हात आपल्या समोर घेऊन हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. आता एक दीर्घ श्वास घेत दोन्ही हात सरळ वरती घ्या. पहिल्यांदा वरती घ्यायचे आणि मग हात आपले ताणून घ्यायचे. टाचा उचललेल्या आसन स्थिती पूर्ण 5 सेकंद आपण या आसनामध्ये स्थिर राहणार आहोत. नजर समोर. खूप छान प्रयत्न. सगळं शरीर एकदम वरच्या दिशेला आपण ताणतो, त्याच्यामुळे सर्व शरीरातील स्नायू सांधे हे चांगल्या पद्धतीने त्यांना ताण मिळत आहोत. आसन आपण सावकाश सोडणार आहोत. सर्वात प्रथम टाचा टेकवायचे आहेत खाली. त्यानंतर हात आपल्या छातीच्या समोर आणायचे आहेत आणि त्यानंतर सावकाश हात पूर्वस्थितीमध्ये जागेवरती. ताडासन आपण पाहिलं. याच्यानंतर आपण पुढील आसन करणार आहोत पादहस्तासन. पादहस्तासनामध्ये आपण आपल्या कमरेतून पूर्णपणे वाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सावकाश हे आसन करायचं आहे आणि आपल्या क्षमतेनुसारच आपण वाकणार आहोत. दोन्ही हात आपण सरळ वरच्या दिशेने नेऊयात. श्वास घेत आणि श्वास सोडत आपण कमरेतून वाकायचं आहे. कमरेतून वाकायला सुरू करा हळूहळू सावकाश. आणि मग अजून पूर्णपणे वाकत आपण आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्यांच्या दिशेने लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. इथे आपण पाहत आहोत शरीर. आपण खांदे सैल सोडूया, हात सैल सोडूया. 5 सेकंद ते 10 सेकंद फक्त आपण आसनात राहणार आहोत. या आसनामध्ये हे पोटाची पूर्ण घडी झाल्यामुळे अतिशय सुंदर असा परिणाम याचा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पचन संस्थेसाठी. आपण आसन अत्यंत सावकाशीने सोडणार आहोत. श्वास घेत हळूहळू आपण सरळ व्हायचं आहे कमरेतून. सावकाश कमरेतून श्वास घेत सरळ व्हा, हात वरती आणि श्वास सोडत आपण हात जागेवर आणणार आहोत. खूप सुंदर. पादहस्तासनानंतर आपण अर्धचक्रासन करणार आहोत. कमरेतून जसं आपण आता पुढे वाकलो त्याच पद्धतीने आपल्याला कमरेतून मागे देखील वाकता येतं आणि पुढे आणि मागे असे दोन्ही मिळून त्याचा शरीरावर खूप सुंदर परिणाम होतो. तर अर्धचक्रासनासाठी आपण दोन्ही हात आपले कमरेवर ठेवूया मागे. हां, आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश कमरेतून मागे वाकायचं आहे जेवढं जमेल तेवढं. नजर वरती. कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करताय. थोडा पुढे रेटा न देता आपल्याला कमरेतून कसं वाकता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. आसन स्थिती पूर्ण, पण डोळे उघडे ठेवा. संथ श्वसन, मन शांत. सावकाश आसन सोडणार आहोत. 1 दीर्घ श्वास घेत सरळ. सावकाश हात पूर्वस्थितीमध्ये रिलॅक्स. यानंतर आपण करणार आहोत त्रिकोणासन. यानंतर आपण त्रिकोणासन करणार आहोत. त्रिकोणासनासाठी आपला उजवा पाय उजव्या बाजूला टाका, जास्तीत जास्त लांब उजवा पाय. त्यानंतर उजव्या पाऊल उजवीकडे वळवून घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ आणि एक दीर्घ श्वास सोडत आपण आपल्या उजव्या बाजूला वाकणार आहोत. उजवा हात जो आहे तो उजव्या पायावर टेकवायचा आहे. हां, नजर वरती, वरच्या हाताकडे बघा. आपलं तळहात वळवून आपल्या तळहाताकडे बघण्याचा प्रयत्न करा. खूप छान आसन. इथे त्रिकोणासन, शरीराचं त्रिकोणासारखी शरीराची स्थिती होते म्हणून याला त्रिकोणासन म्हटले आहे. सावकाश आपण आसन सोडणार आहोत. परत आपण कमरेतून सरळ होऊन दोन्ही हात खांद्याच्या रेषेत येतील. सावकाश सरळ व्हायचं आहे. हेच आसन आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. आता फक्त डाव्या पायाचा चवडा डावीकडे फिरवून घ्या. पुन्हा आपण श्वास एक घेणार आहोत दीर्घ आणि श्वास सोडत आपल्या डाव्या बाजूला वाकणार आहोत. आपला डावा हात डाव्या पायावर टेकवून उजव्या हाताकडे नजर. आसन स्थिती पूर्ण त्रिकोणासन. सावकाश आसन सोडायचं आहे. दीर्घ श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. हात आपले पूर्व स्थितीत आणा. पायाचा चवडा फिरवून
दोन्ही पाय जुळवलेले. छान. त्रिकोणासन. बैठक स्थितीतील आसनांची सुरुवात आपण इथे केली आहे. बैठक स्थितीमधून आपण करत आहोत भद्रासन. भद्रासन स्थितीसाठी काय करायचं आपल्याला? दोन्ही पायाची घडी करायची आहे. पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. एक डावा पाय वाकवा, मग उजवा पाय वाकवा आणि मग दोन्ही पावले जुळवून घ्यायची आहेत आणि दोन्ही हाताने आपल्या दोन्ही टाचा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त आत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठ एकदम सरळ ठेवायची आहे, नजर समोर. भद्रासन आपण पाहत आहात. अतिशय उत्तम आणि एक महत्त्वाचं आसन भद्रासन मानलं जातं योगशास्त्रामध्ये. आणि याचा फायदा, खूप उत्तम फायदा आहे की मनाची स्थिरता आणि शांतीचा लाभ यामध्ये होतो. तसेच स्त्रियांसाठी हे अतिशय उपयुक्त असं आसन आहे भद्रासन. आपण आसन सोडणार आहोत. सावकाश हाताची आपली पकड सैल करत दोन्ही पाय सरळ करा. एक एक पाय डावा उजवा. आसन सोडायचं आहे. पाय सरळ. यानंतर आपण वज्रासन करणार आहोत. त्यासाठी आपण उजव्या पायाची गुडघ्यातून घडी करायची आहे. एक. मग डाव्या पायाची देखील घडी करायची आहे. दोन. आणि दोन्ही टाचांवर बसायचं आहे. पाठ एकदम सरळ, नजर समोर. दोन्ही हात आपले मांड्यांवरती ठेवायचे आहेत. वज्रासन स्थिती पूर्ण. वज्रासन हे देखील एक ध्यानात्मक आसन आहे आणि हे विशेष आसन आहे की तुम्ही हे जेवल्यानंतर देखील करू शकता. आपण इथे वज्रासनामधूनच पुढील आसने करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम करणार आहोत अर्ध उष्ट्रासन. वज्रासनामधूनच आपण दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात आपले आपल्या पाठीवर मागच्या दिशेने, बोटे खालच्या दिशेने आणि आपला रिस्टवरती. आणि सावकाश आपण मागे वाकायचं आहे. अर्ध उष्ट्रासन आपण इथे केलं आहे. आणखी थोडं कमरेतून वाकून आसन स्थिती पूर्ण. एक काही सेकंद आसनामध्ये स्थिर राहणार आहोत. अर्ध उष्ट्रासन. खूप छान प्रयत्न आहे इथे. सर्वांनी अतिशय उत्तम असं आसन केलं आहे. डोळे पण उघडे ठेवू शकता. यामध्ये सावकाश आसन सोडणार आहोत. एक. सरळ. आणि दोन. हात आपले पूर्वस्थितीमध्ये वज्रासनात येणार आहोत. यानंतर आपण करणार आहोत पूर्ण उष्ट्रासन. आताच आपण अर्ध उष्ट्रासन केलं. आता पूर्ण उष्ट्रासनामध्ये आपण दोन्ही आपल्या हात जे आहेत ते आपल्या पायाला लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अतिशय सावकाश करायचं आहे. ही याची पूर्ण स्थिती आहे उष्ट्रासन. पुन्हा आपण गुडघ्यांवर उभं राहणार आहोत. पुन्हा आपल्या गुडघ्यांवर यायचं आहे आणि एक एक हात देखील आपण घेऊ शकतो. आधी आपण उजवा हात घेऊया आणि उजवा हात आपल्या उजव्या पावलावर ठेवायचा आहे. एक. हां. मग डावा हात देखील ठेवायचा आहे. जास्त मागं झुकलं असेल तर थोडं पुढे यायचं आहे. आसन स्थिती पूर्ण. अतिशय आदर्श आसन इथे आपण पाहत आहोत. आदर्श स्थिती इथे केलेली आहे. पूर्ण उष्ट्रासन. खूप उपयुक्त असं आसन आहे. ओटीपोटावरती अतिशय छान प्रकारे दाब येतो. आसन सावकाश आपण सोडणार आहोत. एक एक हात आपण प्रथम उजवा हात जागेवर आणूया. डावा हात जागेवर आणूया आणि वज्रासनात बसायचं आहे. संथ श्वसन. वज्रासनातून आपण पुढचं आसन करणार आहोत. ही सर्व वज्रासनामधूनच करण्याची आसनं आहेत. जर त्यांना गुडघ्यांचा त्रास असेल तर त्यांनी वज्रासनचे नाही केलं तरी चालेल. शशांकासन आपण इथे करणार आहोत. तर शशांकासनासाठी थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात आपले समोर टेकवायचे आहेत. जमिनीवर हात टेकवायचे आहेत. दोन्ही हात समोर टेकवायचे आहेत आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश हात घसरवत घसरवत वाकायचं आहे पुढे. हां. खूप छान. आणि आपलं हनुवटी जमिनीवर लावायचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर, डोळे मिटले तरी चालतील. हनुवटी चीन आपली जमिनीवर. आसन स्थिती पूर्ण. शशांक आसन आपण पाहत आहोत.
शशांकासन हे एक विश्रांतीकारक आसन देखील आहे. ताणतणाव तसेच इतर मानसिक काही त्रास असतील तर या आसनाचा खूप छान परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आसन सावकाश आपण सोडणार आहोत. हात असेच श्वास घेत सावकाश आपल्या मॅटवर घसरवत हात आपण पुन्हा वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे. सावकाश वज्रासनात पाय जुळून घ्यायचे आहेत. उत्तान मंडूकासन आपण आता करणार आहोत. वज्रासनातूनच हे आसन करणार आहोत. उत्तान मंडूकासन. त्यासाठी पहिल्यांदा आपण पायामध्ये थोडं अंतर घेणार आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडं अंतर घेणार आहे. आणखी थोडंसं अंतर. त्यानंतर आपला उजवा हात समोरून उचलून आपण तो डाव्या खांद्यावर तळवा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जिथपर्यंत पोहोचेल तितक्यात. तसाच आपला डावा हात देखील वर उचलून आपण दोन्ही हात आपल्या खांद्यांवरती ठेवलेले आहे. नजर अगदी समोर. आसन स्थिती पूर्ण उत्तान मंडूकासन. पाठीचा कणा अगदी सरळ होतो. जो छान सुंदर ताण त्या पाठीच्या कण्याला याच्यामध्ये मिळतो. सर्व आपले मणके जे आहेत आतले त्यांना ताण मिळतो. आसन स्थिती आपण सावकाश सोडणार आहोत. आपले हात एक एक करत आपण सरळ करायचे आहेत. पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत आणि पाय जोडून वज्रासनामध्ये बसायचं आहे. यानंतर वज्रासन आपण सोडणार आहोत. आपला उजवा पाय सरळ करून घ्या आणि डावा पाय सरळ करून दोन्ही पाय सरळ समोर. हात आपले आपल्या शरीराच्या जवळ. पुढचं आसन आपल्याला करायचं आहे वक्रासन. त्या वक्रासनासाठी आपण उजव्या पायाची गुडघ्यातून घडी करणार आहे. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाची घडी करायची आणि तो उजव्याच बाजूला ठेवायचा आहे. हां, उजव्याच बाजूला. बरोबर. आता दोन्ही हात आपले उजव्या बाजूला टेकवायचे आहेत. उजव्याच बाजूला जो पाय घडी केलाय तिकडेच टेकवायचे. हां, आणि मागे बघायचं आहे. नजर मागे. हां, मागे बघायचं. आपल्या मागे बघायचंय. खूप छान. वक्रासन आपण केलं आहे. पाठीला यामध्ये पीळ दिल्याप्रमाणे हालचाल होते म्हणून याला वक्रासन असे म्हटले जाते. मागचा हात जास्त मागे नाही जाऊ द्यायचा आहे. त्याला सरळ ठेवायचंय. आसन सावकाश आपण सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात पूर्व स्थितीमध्ये आणि उजवा पाय सरळ करायचा. आता हेच आसन आपल्याला डाव्या बाजूने देखील करायचं आहे. तर डाव्या पायाची आपण घडी करायची आहे. डावा पाय गुडघ्यात घडी करा. दोन्ही हात आपल्या डाव्याच बाजूला ठेवा. हां, मागचा हात जास्त मागे न्यायचा नाहीये. शरीराच्या जवळ आणि मागे बघा. नजर मागे आणि मान सरळ करायची थोडीशी. काही जण थोडे झुकले आहेत. मागे झुकू नका. मान सरळ करा. खूप छान. वक्रासन आपण दोन्ही बाजूनी केले आहे. आसन स्थिती पूर्ण. संथ श्वसन. आसन आपण सावकाश सोडणार आहोत. नजर समोर आणि हात जागेवर आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. रिलॅक्स. या ठिकाणी आपण विपरीत शयन स्थितीमधील मकर आसन पाहत आहोत. मकर आसनामध्ये पोटावर झोपून आपण विश्रांतीसाठी हे आसन करतो. पायामध्ये दोन्ही अंतर आहे. हाताची समोर घडी आहे आणि मान एका बाजूला सोयीस्कररित्या वळवलेली आहे. संपूर्ण शरीर याच्यामध्ये शिथिल होत आहे. सर्व सांधे मणके जे जे काही ताण आलेले आहेत योगाभ्यासाने आत्तापर्यंतच्या ते सर्व ताण यामध्ये हळूहळू कमी होत आहेत. आपण फक्त शरीर शिथिल आणि सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. मन शांत. श्वसन हळूहळू संथ होते आहे त्याकडे लक्ष द्या. मकरासन विश्रांतीकारक आसन. सावकाश आपण मकर आसन सोडणार आहोत. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत. दोन्ही हात आपले मागे विपरीत शयन स्थितीमध्ये आणि हनुवटी आपली जमिनीवरती. नजर समोर. व मकर आसन आपल्याला सोडायचं आहे.
यानंतर आपण विपरीत शयनस्थितीमधून भुजंगासन करणार आहोत. ठीक आहे, याच स्थितीमध्ये राहायचे आपल्याला. भुजंगासन करण्यासाठी आपण आपले दोन्ही हात छातीच्या जवळ आणायचे आहेत आणि सावकाश एक श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश आपलं शरीर उचलायचं आहे. छाती आणि पोट हात थोडेसे वाकवलेले आहेत. इथे वक्रहस्त भुजंगासनासारखी स्थिती आहे. हात आपले कोपरामध्ये वाकवलेले, पोट थोडंसं खाली टेकवण्याचा प्रयत्न, नजर वरती. आसन स्थिती पूर्ण. श्वसन संथ भुजंगासन. ज्याप्रमाणे नाग आपला फणा काढून उभा राहतो तशी काहीशी शरीराची अवस्था. पाठीच्या कण्यासाठी अत्यंत उत्तम असं आसन आहे भुजंगासन. आपण सावकाश सोडणार आहोत. सावकाश आपण आपला पोट, छाती क्रमाक्रमाने जमिनीवर टेकून हात आपले पूर्वस्थितीमध्ये घेणार आहोत. दोन्ही हात मागच्या बाजूला पूर्वस्थितीमध्ये आणायचे आहेत. यानंतर आपण करणार आहोत विपरीत शयनस्थितीमधील पूर्ण शलभासन. दोन्ही हाताचे तळवे आपल्या जमिनीवर टेकवा, तळहात जमिनीवरती. आणि यामध्ये फक्त आपल्याला आपले दोन्ही पाय जे आहेत ते सावकाश उचलायचे आहेत. बाकी शरीर न उचलता, पाय गुडघ्यात न वाकवता सरळ उचलायचे. पाय वाकवायचे नाही, सरळ पाय उचला. हां, खूप छान. हनुवटी जमिनीवर, पूर्ण शलभासन. खूप छान उचलण्याचा प्रयत्न. आपली चीन जी आहे ती जमिनीवर. शलभासन. काही सेकंद यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. खूप थरथर वाटली तर आपण थोडी अलीकडची स्थिती करू शकता किंवा एक एक पाय देखील या आसनामध्ये उचलू शकता. पूर्ण शलभासन. आसन सावकाश सोडणार आहोत. दोन्ही पाय सावकाश टेकवायचे आहेत. छान. या ठिकाणी विपरीत शयनस्थितीमधील आसने आपली पूर्ण झालेली आहेत. यानंतर आपण शयनस्थितीमधील आसनांकडे वळणार आहोत. आपण शयनस्थितीमधील आसने आता करत आहोत. ठीक आहे, तर त्यासाठी आपण सर्व शयनस्थिती म्हणजे दोन्ही पाय जुळवलेले, हात अगदी शरीराच्या जवळ आणि मान सरळ. शयनस्थिती. शयनस्थितीमधून सर्वात प्रथम आपण करणार आहोत सेतुबंध आसन. सेतुबंध आसनासाठी आपण उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा पाय पण गुडघ्यात वाकवायचा आहे. सेतुबंधासन. दोन्ही पाऊलं खाली. दोन्ही टाचा जास्तीत जास्त आतमध्ये घ्यायचे आहेत. आता दोन्ही हातांनी आपल्या घोट्यांना पकडायचं आहे. पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. श्वास एक सावकाश सोडायचा आहे. श्वास घेत आपलं कंबर आणि पोट आणि पाठ जास्तीत जास्त वर उचलायची आहे. आसन स्थिती पूर्ण. श्वसन संथ. डोकं टेकवलेलं आहे, याच्यामध्ये डोकं टेकवलेलं. खूप छान. स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही सेकंद, फक्त 10 सेकंद ते 15 सेकंद देखील आपण हे आसन स्थिर ठेवू शकतो. सेतू म्हणजे ब्रिज, आणि एक ब्रिज सेतूप्रमाणे शरीराची स्थिती आहे म्हणून याला सेतुबंधासन म्हणले. ह्या देखील आसनाचा उपयोग आपल्या पाठीसाठी तसेच आपल्या फुफ्फुसांसाठी देखील खूप छान होतो. फुफ्फुसांचे स्नायूंचा प्रसरण होतं. आसन सावकाश सोडणार आहोत. श्वास सोडत आपण हळूहळू आपली पाठ, कंबर जमिनीवर टेकवायची आहे आणि दोन्ही पाय आपले एक एक पाय सरळ करून घ्यायचं आहे. सेतुबंधासन आपण या ठिकाणी पाहिलं. यानंतर आपण करणार आहोत उत्तान पादासन. उत्तान पादासनामध्ये आपण एक एक पाय उचलणार आहोत आणि दोन्ही पाय आपण 45 अंशाच्या कोनामध्ये स्थिर ठेवणार आहोत. तर हे उचलताना सावकाश उचलायचं आहे. आधी उजवा पाय उचलूया, मग डावा पाय उचलूया. पूर्ण 90 अंशात नाही न्यायचे त्याला. थोडे खाली पाय थोडे खाली आणा आणि गुडघ्यातून सरळ ठेवा. दिसताना हे आसन तुम्हाला सोपं दिसेल, पण थरथर खूप वाटली, खूप कंप जाणवला तर आपण थोडेसे आपली पायांची स्थिती खाली किंवा वर करू शकतो. उत्तान पादासन. नजर आपल्या पायाच्या बोटांकडे.
आसन स्थिती पूर्ण झालेली आहे. काही सेकंद आसन टिकवण्याचा प्रयत्न. रक्तप्रवाहासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन. आसन सावकाश सोडणार आहोत. सावकाश पाय खाली आणा. एक एक आणलात तरी सुद्धा चालेल. खूप छान. यानंतर आपण करणार आहोत अर्ध हलासन. आत्ता जसे पाय उचलले आपण 45 डिग्री, तर तेच आपल्याला 90 अंशामध्ये निचलायचे आहेत. तर त्यासाठी आपण एक एक पाय उचलूया. आधी उजवा पाय सरळ उचला, मग डावा पाय सरळ उचला आणि दोन्ही पायाचे गुडघे जुळवा. सगळं शरीर उचलायचं नाही आहे, फक्त पाय उचलायचे. कंबर खाली, नजर वरती. आपले पायाचे चवडे वरती ताणून घ्या. थोडे गुडघ्यातून पाय वाकले असतील तर ते सरळ करा. थरथर वाटली तर थोडे पाय खाली आणा. स्थिर राहण्याचा प्रयत्न. अर्ध हलासन. पायांपासून हृदयाकडे रक्तप्रवाह होत असतो वर खाली. त्यासाठी ह्या आसनामुळे त्याला मदत मिळते. रक्ताभिसरणासाठी मदत मिळते आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. सावकाश आपण आसन सोडणार आहोत. हळूहळू आपण पाय खाली आणूयात. झटका किंवा जोरात उचलायचं नाहीये. खूप छान. त्यानंतर आपलं महत्त्वाचं आसन म्हणजे पवनमुक्तासन या ठिकाणी आपण करणार आहोत. ठीक आहे. पवनमुक्तासनामध्ये पुन्हा आपल्याला एक एक पाय उचलायचा आहे. उजवा पाय उचला सरळ वरती, डावा पाय उचला, श्वास घ्या आणि श्वास सोडा. मग पायाची गुडघ्यातून घडी करा आणि दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्यांना दोन्ही छातीच्या जवळ आधी आणा आणि मग आपलं कपाळ किंवा हनुवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये टेकवण्याचा प्रयत्न. आसन स्थिती पूर्ण. श्वसन संथ. खूप सुंदर आसन इथे बघितलं आपण. पवनमुक्तासन हे आसन आपण जर रोज आपण ह्याचा अभ्यास केला नियमित, तर आपल्याला पचनाचा कुठलाही त्रास होणार नाही. जसं की ॲसिडिटी आहे किंवा इतर काही पचनाचे त्रास असतील तर ते आसनाने त्याचं पूर्ण निवारण होतं. असं सुंदर आसन पवनमुक्तासन या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण आसन सोडताना अतिशय सावकाश सोडायचे. सगळ्यात प्रथम मान खाली टेकवा, मग दोन्ही हात खाली घ्या आणि पाय वरती घ्या पुन्हा 90 अंशामध्ये सरळ आणि मग सावकाश तेच पाय हळूहळू खाली टेकवायचे आहेत. श्वसन संथ. रिलॅक्स. आसनांचा अभ्यास या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. आता महत्त्वाचं आसन म्हणजे विश्रांतिकारक असं शवासन आपण घेणार आहोत. त्यासाठी पायामध्ये अंतर घ्या. 1.5 ते 2 फूट पायात अंतर आलं पाहिजे. आपल्या टाचा आतल्या दिशेने आणि चवडे बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात जे थोडे शरीरापासून लांब घ्या आणि हाताचे तळवे छताकडे करा. मान एका बाजूला सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर आपण जास्तीत जास्त शिथिल करायचं आहे. योगाभ्यासाने आलेले सर्व ताण तणाव काढून टाकण्याचा प्रयत्न. विश्रांतिकारक असं शवासन. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम. शरीराला मनाला जेव्हा जेव्हा श्रम होतील, श्रम नाहीसे होईपर्यंत शवासन करा असं ग्रंथामध्ये सांगितलं आहे. खूप छान शवासन. अतिशय विश्रांती देणारं आसन. यामध्ये आपण प्रयत्न असा करायचा आहे की आपलं लक्ष शरीराच्या आत राहील, श्वासाकडे राहील. हळूहळू आपोआप श्वासाची गती संथ मंद होत जाते. सर्व स्नायू, सांधे, आंतर इंद्रिय यांना सुद्धा छान विश्रांती मिळते. जोपर्यंत आपल्याला विश्रांतीचा पूर्ण परिणाम दिसत नाही तोपर्यंत आपण शवासनात राहू शकता. 2 मिनिट, 3 मिनिट. मन शांत, लक्ष श्वासाकडे, संथ श्वसन. प्राणायामाच्या अभ्यासाच्या आधी देखील शवासन करणं अत्यंत जरुरी आहे. शवासन करून नंतरच प्राणायामाचा प्रारंभ केला पाहिजे.
या ठिकाणी आपण शवासनामध्ये पुरेशी विश्रांती झाल्यानंतर शवासन सोडणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी मान सरळ करून घेऊया. दोन्ही हात जागेवर आणूया शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय जुळवून घेऊया. सावकाश आपण उठून बसायचं आहे. आपल्या डाव्या बाजूला वळून आपण हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. आता आपण प्राणायामाच्या अभ्यासाला इथे सुरुवात करणार आहोत. आपण शवासन आधी केलं होतं, पुरेशी विश्रांती झालेली आहे. आता आपण कपालभाती ही महत्त्वाची क्रिया इथे करणार आहोत. कपालभाती आपल्याला माहिती आहे, ती एक शुद्धी क्रिया आहे आणि त्याचे सुद्धा अत्यंत छान अनेक परिणाम आहेत. तर ह्यासाठी आपल्याला त्याचा नित्यनियमाने रोज अभ्यास करणं जरुरी आहे. करताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला झेपेल इतका सराव आपण त्याचा करणार आहोत. या ठिकाणी आपण एक अर्धा मिनिट फक्त करणार आहोत. ठीक आहे. तर कपालभातीसाठी सर्वजण आसन स्थिती घेतली आहे योग्य ती, ध्यानात्मक आसन. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपालभाती आपण सुरू करणार आहोत. यामध्ये फक्त आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि पोटाला हलकासा धक्का द्यायचा आहे. सलग ही क्रिया करत राहायची. जोरात श्वास सोडणे, पोटाला थोडंसं आतल्या बाजूला ओढून घेणे, सैल सोडणे करत राहायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे, पोटाला आत घ्यायचं आहे. यामध्ये श्वास घेण्याची क्रिया नाही आहे, ती आपोआप होते. फक्त आपल्याला रेचकावरती भर द्यायचा आहे, म्हणजे श्वास सोडण्यावरती भर द्यायचा आहे. अशा पद्धतीने जलद आपण श्वास सोडतो, त्यामुळे आपल्या नासामार्गाची इथे शुद्धी होते. तसेच पोटाला सुद्धा आपण धक्का देत आहोत, तर त्यामुळे तेथील अंतरिंद्रियांची देखील यामध्ये शुद्धी होते. अंतरिंद्रियांवरती चांगल्या पद्धतीने एक प्रकारचा ताण येतो आणि एक प्रकारचा त्याला मसाज होतो आहे. इथे करत राहूया. जर थकल्यासारखं वाटलं, त्रास वाटला तर आपण केव्हाही थांबू शकता. थोड्या वेळ थांबायचं आहे, पुन्हा एक कपालभाती करायची. अशा पद्धतीने रोज याचा आपण सराव करणार आहोत. कपालभाती इथे आपण पाहिली. यानंतर दोन्ही हात आपण ध्यानमुद्रेमध्ये घेऊया. यानंतर आपण करणार आहोत नाडीशुद्धी प्राणायाम. नाडीशुद्धी प्राणायामासाठी आपल्याला आपल्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. अंगठ्याजवळची दोन्ही बोटे घडी करायची. उजव्या हात प्रणव मुद्रेमध्ये नाकाच्या जवळ घ्या उजवा हात आणि अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करा. डावीने दीर्घ श्वास घ्या. डावी बंद करा, उजवीने तो श्वास सोडा. उजवीने पूर्ण श्वास सुटू द्या, मग उजवीनेच श्वास घ्यायचा आहे. उजवी अलगद बंद करून डावीने सोडायचं आहे. अशा पद्धतीने हे एक आवर्तन इथे झालेलं आहे. अशीच आवर्तन आपण चालू ठेवायची आहे. डावीने घ्यायचं आहे, उजवीने सोडायचं आहे. उजवीने घ्यायचं आहे, डावीने सोडायचं आहे. एकास दोन असं आपण प्रमाण आदर्श मानलं जातं. म्हणजे 4 सेकंद श्वास घेतला तर 8 सेकंद सोडला पाहिजे. ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात आपल्याला जमेल तसा सराव केला तरी देखील चालेल. फक्त श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे, ओढून ताणून करायचं नाही आहे, शरीराची अनावश्यक हालचाल करायची नाही आहे. ही सर्व काळजी घेऊन आपण नाडीशुद्धी प्राणायाम चालू ठेवायचा आहे. शरीर मन याचा समतोल साधण्यासाठी नाडीशुद्धी प्राणायामाचा उपयोग होतो. मानसिक शांतीचा लाभ या प्राणायामामुळे होतो. कमीत कमी 5 मिनिट तरी आपण याचा सराव रोज आपल्या योगाभ्यासात केला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहत आहात सगळेजण नाडीशुद्धी प्राणायामाचे आवर्तन करत आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे डावीने, उजवीने सोडायचा आहे, उजवीने घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे. आणखी 1 ते 2 आवर्तन करून आपण थांबूया.
चालू असलेलं आवर्तन आपण पूर्ण करायचं आहे. डावीने जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा आपण थांबायचं आहे. खूप छान प्राणायामाचा सराव आपण चालू ठेवूया. नाडीशुद्धी प्राणायाम. यानंतर आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. तर शीतली प्राणायामामध्ये काय करायचं आहे? शीतली प्राणायामामध्ये जिभेची काकी मुद्रा करायची आहे. म्हणजे तोंड उघडायचं आहे आणि जीभ बाहेर काढायची आणि जिभेची थोडीशी पन्हाळी केल्यासारखं करायचं आहे. हा प्राणायाम जो आहे थंड असा प्राणायाम आहे. शीतल नावच त्याचं शीतली आहे. आणि मग तोंडाने श्वास घ्यायचा आहे. मग जीभ आत घेऊन तो श्वास नाकाने सोडायचा आहे. शीतली प्राणायाम आत्ताच्या वातावरणासाठी खूप उपयुक्त असा प्राणायाम आहे. थोडीशी जीभ बाहेर घेऊन जिभेची पन्हाळी करा. तोंडाने श्वास घ्या. थोडासा आवाज होईल या प्राणायामामध्ये श्वास घेताना. जीभ हळूच आत घेऊन तोंड बंद करून नाकाने तो श्वास सोडायचा. सावकाश करायचं, घाई करायची नाहीये. शीतली प्राणायामाची आवर्तनं चालू ठेवा. शीतली प्राणायाम आपण बघत आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. तर भ्रामरी प्राणायामासाठी आपल्याला मुद्रा घ्यायची आहे, षण्मुखी मुद्रा. आपल्या अंगठ्याने आपले कान बंद करायचे आहेत. मग एक आपलं जे छोटं बोट आहे ते सगळ्यात आपल्याला हनुवटीवर ठेवायचं आहे. एक बोट नाकाच्या खाली, एक बोट नाकाच्या वर आणि एक बोट डोळ्यांवर अशी आपली बोटं येतील. त्याला षण्मुखी मुद्रा म्हटलं जातं. आणि आपल्याला दीर्घश्वास नाकाने घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि आवाज नाद करत आपल्याला तो श्वास सोडायचा आहे. भ्रमर नाद. दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना भ्रमर नाद करायचा आहे. भ्रामरी प्राणायाम. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत भ्रमरनाद. भ्रामरी प्राणायाम. काही आवर्तन आपण इथे केली आहेत. भ्रमर शेवटचं आवर्तन करूया. दीर्घ श्वास घेऊन एक शेवटचा भ्रमरनाद आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने आवाज करायचा आहे. आवर्तन पूर्ण करून आपण थांबूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. श्वसन संथ शांत स्थिती. भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम या तिन्ही प्राणायामांचा आपण अभ्यास इथे केलेला आहे. आणि आलेल्या मनशांतीकडे आपण त्याची थोडा वेळ अनुभूती घ्यायची आहे. त्या शांत स्थितीमध्ये थोडा वेळ स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन, मन शांत. ध्यान स्थिती ही जी स्थिती आहे यालाच ध्यान स्थिती म्हणतात. मन शांत झालेलं आहे प्राणायाम श्वासाच्या नियंत्रणामुळे. ह्या आंतरिक शांतीचा इथे आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. ही आंतरिक शांती आपल्याच्या आतमध्ये साठवून ठेवायची आहे. आणि या शांत स्थितीमधून आपण एक स्वतःशीच एक सकारात्मक संकल्प करणार आहोत.
की मी माझे आयुष्य जीवन अतिशय आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करील, सुखी समाधानी आनंदी राहीन. तसेच मी माझ्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल. हे संकल्पाचे वाक्य आपण आपल्या मनामध्ये पुन्हा म्हणायचे आहेत. स्वतःशी संकल्प करायचा आहे. ध्यान स्थितीमधून केलेला हा संकल्प निश्चितच सिद्धी होणार आहे. संथ श्वसन. या ठिकाणी आपला योगाभ्यास इथे पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शान्ति शान्ति शान्ति.